हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आपल्या वज्रेश्वरी देवीचा म्हणजे वाढदिवस आहे. तर खूप मोठा उत्सव आहे संध्याकाळी. तर आता मला पूजेला बसायचं आहे. आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो, परंतु जोडीमध्ये आम्हालाही बसवलं. तर चला, आजचा पूजेचा मान देखील मिळाला. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर बघू शकता, आता मी वरती मंदिरातमध्ये आलेली होती. आईना अजून अंघोळ वगैरे घालायची होती. सकाळचं स्नान झालेलं होतं, परंतु आता दुपारी वाढदिवस म्हटल्यानंतर सगळी तयारी करावी लागते. तर ब्राह्मणदादांनी छान प्रकारे मस्त पूजा मांडून ठेवलेली होती वर्धापन दिनानिमित्तची. 3 जोड्या होत्या. एक जोडी आलेली होती, मग ती प्रथमतः त्यांनी पूजेला बसलेले होते आणि त्यानंतर आम्ही आलेलो होतो. झालं असं की पूजा करायची होती म्हणजे सकाळी, तर मग त्यासाठी आम्हाला देखील बसवलेलं होतं. आम्ही दर्शनासाठी सहजच आलेलो होतो, म्हणजे दरवर्षी सकाळी सकाळी येत असतो पेढे वगैरे घेऊन. तर आम्हालाही बसवून घेतलं पूजेला. तर म्हणजे नशीब चांगलं होतं की आम्हाला पूजेचा मान मिळाला आणि त्यानंतर महायज्ञ देखील झाला. तर बघू शकता, खूप छान अशी मस्त अशी महापूजा झालेली आहे आणि यज्ञ देखील. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आजचा एक छानसा असा एक आपल्या श्री महादेवीचा म्हणजे आपल्या वज्रेश्वरी आईचा, कालिका आईचा, रेणुका आईचा वर्धापन दिनानिमित्तचा वाढदिवसाचा कार्यक्रम आणि छान अशी पूजा. तुष्टीम आवायामी स्थापयामी. घरी कोणत्या देवीचं पूजन करतो त्या देवीचं नाव घ्या, वज्रेश्वरीचं नाव घ्या. इथे वा आत्मनकुल स्वामिने वा आत्मनकुल स्वामिने आवायामी स्थापयामी. पूजयामी सुप्रतिष्ठिताः वरदाः भवन्तु. यातून तांदळाची वाटी खाली ठेवा. प्रत्येक सुपरीपैकी छोटं फूल वाहात. ज्यात पूर्व घाम ज्यादा दोह कविता तुझ्याकडे भयान्न उपाम केवस्याः सेत किंबाहो किमो रूपादा उच्चैते शेवत्तिका बकुलजं पटपाकराब्जे पुन्हा गजाति करविल रसान पुष्पये बिल्वक्त्रभार तुलसीं सर्वानधी. आता पूजा वगैरे आटोपलेली होती. आईंना स्नान घालायचं होतं, तर तिन्ही जोड्यांनी मिळून असा एकदम छान प्रकारे अभिषेक केला. आपल्या गोत्राचा उच्चार करा, स्वतःचं नाव घ्या, सगळ्यांचे नाव घ्या. कुटुंबा परिवारा यजमानो अहम. आपण म्हणा मम. आत्मना पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम वज्रेश्वरी रेणुका कालिका देव्यै मंदिरे वर्धापन दिननिमित्तम. तर अशा पद्धतीने दही, दूध, गोमित्र, शेण, त्यानंतर तूप, साखर सगळं काही टाकून देवींना स्नान वगैरे घालण्यात आलं. पादुका होत्या ज्या खालच्या त्यांना देखील, आणि त्यानंतर गणपती बाप्पा होते त्यांना देखील स्नान वगैरे घातलं. तर खूप छान वाटत होतं. तर आईंना प्रथमतः आम्हाला अंघोळ घालायला भेटली, कारण आजचा दिवस म्हणजे खूप अभिमानास्पद आणि खूपच आमच्या नशिबात होता. म्हणजे असं भेटायला हरकत नव्हती, तर कारण खूप दिवसांनी आम्हाला हा योग मिळालेला आहे. तर सगळ्यांनी जोडीजोडीने मस्तपैकी अभिषेक वगैरे केला, आईंना अंघोळ घातली आणि त्यानंतर आता त्यांना मस्तपैकी साडी वगैरे नेसवणार, त्यानंतर महायज्ञ करणार. तर सगळ्यांनीच जोडीजोडीने अंघोळ घातलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, तर जेवढे काही तिथं हजर होते तेवढ्यांनी अंघोळ वगैरे घातली. खरंच आम्ही सगळेच खूप भाग्यवान की आईंना स्नान घालण्याची आम्हाला म्हणजे एक प्रकारे संधी मिळाली. तर चला, आता सगळे काही आवरून वगैरे घेतले तर वरचं, तोपर्यंत थोड्या वेळ विश्रांती मिळाली. तर परत पूजा चालू होणार होती, तोपर्यंत खाली आलेली होती. तर खाली सुवासिनींचा कार्यक्रम चालू होता. तर वहिनींनी त्या सर्व काही सुवासिनींना वाढण्याचं काम चालू होतं. सकाळी पुरणाचा स्वयंपाक केलेला होता. तर सगळे काही जेवणासाठी बसलेले होते. आम्हाला उपवास होता म्हणून आम्ही काही जेवलो नाही. तर काकीन त्या सगळ्याजणी दिवे वगैरे बनवत होत्या आणि पुढे मस्तपैकी सुवासिनी भोजन चालू होतं. तर आजच्या दिवशी आईंच्या वाढदिवसाच्या दिवशी सुवासिनी वगैरे घालतात. तर त्यानंतर सुवासिनी वगैरे घालून झाल्याच्यानंतर वरती पुन्हा आता महायज्ञाची तयारी चालू होती. तोपर्यंत आम्ही खाली आलेलो होतो आणि आजची जी महापूजा, महायज्ञ तर सकाळी 9 वाजेपासूनच चालू झालेलं होतं. आपण एक प्रकारे आईचा वाढदिवस नव्हे तर एक उत्सव म्हणून साजरा करतो. तर संध्याकाळी खूप छान असा म्हणजे एकदम छान असा उत्सव पार पडलेला आहे.
तर बघू शकता तुम्ही आता वरती आलेलो होतो. काकीन त्यांनी मस्तपैकी दिवे बनवलेले ते कणकेचे, कारण ते जो होम पेटवला जातो त्याच्या बाजूने ते दिवे ठेवले जातात. समया वगैरे घासून पुसून मस्तपैकी तेल वगैरे टाकून सगळ्यांची जय्यत तयारी चालू होती. सगळ्यांनी अगदी उत्साहाने, अगदी सगळ्यांनीच एकाग्रतेने आईच्या मनोभावे पूजेकरता, आईच्या उत्साहाकरता सगळ्यांनीच असा उत्साह दाखवलेला होता. वहिनींनी आता दिवे वगैरे ठेवून घेतलेले होते, आता पेटवून द्यायचे होते. त्यानंतर ब्राह्मणदादाने देखील सामग्री वगैरे गोळा केलेली होती. काळे तीळ, त्यानंतर पंचसामग्री वगैरे असते, तर लाकडं वगैरे, गौरी आणि विविध सामग्री लागते, तूप वगैरे, तेवढं काही तिथे ठेवलेलं होतं. आणि आता यज्ञाची तयारी करायची होती. तोपर्यंत आम्ही सगळेच जण तिन्ही जोड्या आलेलो होतो. तर कोणी तूप वगैरे टाकत होतं आणि कोणी बाकीची जेवढी काही सामग्री दिली होती तेवढी काही टाकण्याचं काम चालू होतं. ब्राह्मणदादा जशा प्रकारे मंत्रोच्चार करायचे तशा प्रकारे ती सामग्री होमामध्ये प्रज्वलित केली जायची. तर बघू शकता तुम्ही. नमो देवे महादेवे शिवाय सर्वनंदवान प्रकटवदराणी दावदा स्वाहा. 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 जपा कुदवरंगा शंकाशमय पादजित सर्व पापकण पडतो स्मृतिवागरम स्वाहा. जपा कुदवरंगा शंकाशमय पादजित सर्व पापकण पडतो सर्व पापकण पडतो स्वाहा. जपा कुदवरंगा शंकाशमय पादजित सर्व पापकण पडतो स्मृतिवागरम स्वाहा. दर्शनो ध्यानम शिवराम समप्रमावेशतरम सोमम ब्रह्म मुकुटम स्वाहा. दर्शनो ध्यानम शिवराम समप्रमावेशतरम सोमम ब्रह्म मुकुटम स्वाहा. दर्शनो अशा प्रकारे मस्तपैकी असा होमाचा कार्यक्रम पार पडत होता. दुसऱ्या साईडला आईंना साडी देखील नेसवायचं काम चालू होतं. तर दोन्ही बाजूला अशा प्रकारे उत्सवाची तयारी चालू होती. दुपारी जवळजवळ 12 वाजलेले होते, कारण थोडासा उशीरच झालेला होता होमासाठी. त्यानंतर हे दिवे होते जे पेटवलेले ते ठेवायचे होते. त्यानंतर जो भात होता ते जे पत्रवळीतलं होतं ते बाहेर नेऊन ठेवायचं होतं रस्त्यावर. तर अशा प्रकारचा होमाचा कार्यक्रम असतो. तर होम प्रज्वलित केला जातो आईच्या वाढदिवसानिमित्त. तर ह्या दिवशी आईंची प्रतिष्ठापना झालेली आहे, म्हणून त्या दिवशी वाढदिवस साजरा केला जातो. त्यानंतर सगळ्यांच्या हातून अशा प्रकारे तूप वगैरे टाकलं आणि शेवटी होमाची सांगता केली. एकदम मस्त असा होम झालेला होता. आणि त्यानंतर ना साड्या वगैरे नेसवायचं काम चालू होतं. आईंना साड्या खूप सुंदर घेतलेल्या होत्या, कांजीवरम पॅटर्नमधल्या. आम्ही आदल्या दिवशीच या साड्या घेण्यासाठी गेलेलो होतो. खूप छान आणि मस्त अशा दिसत होत्या. तिघींनाही नवीन वस्त्र वगैरे घेतलेली होती, म्हणजे दर कार्यक्रमाच्या वेळेस घेतातच. तर बघू शकता मस्त अशा छान अशा नेसून तयार झालेल्या होत्या. त्यांचा वाढदिवस म्हटल्यानंतर त्यांना नवीन वस्त्र वगैरे, महापूजा, महायज्ञ, त्याच्यानंतर आपली तीर्थप्रसाद वगैरे, संध्याकाळी महाभोजनाचा कार्यक्रम, असं काही सगळं ठेवलेलं होतं. प्रसाद वगैरे रेडी होता आणि आता सत्यनारायण पूजा देखील स्टार्टअप झालेली होती. तर आम्ही पूजेला देखील बसलेलो होतो. एवढं काय तिथं व्हिडिओ घेण्यासाठी काही कोणी नव्हतं, त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ काय आम्ही घेतला नाही. तर चला आता पूजा पण झाली, होम पण झालेला आहे आणि सत्यनारायण पूजा देखील झाली आहे. तर सगळं काही व्हिडिओ तुम्ही स्किप करता बघत राहा. आता आरती होणार आहे. आता पूजा वगैरे सगळं काही झालं होतं आणि आरती चालू होती. तर भरपूर मोठी आरती होती आणि आरती झाल्याच्या नंतर ना प्रसाद वगैरे वाटप करण्यात आला. आणि त्यानंतर सायंकाळचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर त्यानंतर ना सायंकाळचा भरपूर सारा मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे आणि खूप सारी सगळ्यांनी म्हणजे केक वगैरे कटिंग केलेला आहे. खूप सारी जय्यत तयारी केलेली आहे, तर ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आजच्यापुरतं ह्याच आत्ताच थांबते. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
तर चला आता आपल्या आईसाहेबांचा छान प्रकारे मस्त असा गजर झालेला आहे. स्नान वगैरे घालून मस्तपैकी पूजा, सत्यनारायण पूजा, महायज्ञ, त्यानंतर तीर्थप्रसाद. तर संध्याकाळी आता महाप्रसादाची तयारी चालू झालेली आहे. तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय माता दी.